श्वास नंतर मी ऍक्च्युली 17 फिल्म केले. अरे वा. पण श्वासमध्ये जे काम मिळालं किंवा श्वासमध्ये जो रोल होता तसे पुढचे रोल असल्यामुळे लोकांच्या ते लक्षात राहिलं नाही. फिल्म करताना विचार करून त्या कॅरेक्टरवर चर्चा करून काहीतरी ठरवून असं करायला आता जास्त आवडतं. मला नाही जास्त रिटेक कधी करावे लागले. तुला त्यावेळेस हिंदी आणि मराठी फिल्म मध्ये काय डिफरन्स वाटला ना आता काय वाटतं? रील मधले लोक स्टार होतात का नाही हे फिल्म मधून ठरवा. तुम्ही फिल्म बघा आणि मग ठरवा की हा किंवा ही निराला ऍक्टिंग. रील मधल्या पिक्चर मध्ये घेतलं तुम्हाला एवढा त्रास होतो. भारतातल्या प्रत्येक चित्रपटामध्ये डिरेक्टर सेम असू दे पण प्रत्येक चित्रपटात ऍक्टर वेगवेगळे असतात. एक ऍक्टर काय आहे आपल्याला, आपली लोकसंख्येत आपण जर का एक नंबरला आहोत तर आपल्याकडे सगळ्या फिल्म मध्ये तेच ऍक्टर का असतात? इंस्टाग्रामला फॉलोअर्स किती आहे, फेसबुकला किती फॉलोअर्स आहेत. मग आम्हाला प्रश्न असं पडतो, त्यांचं म्हणणं होतं की आमचे फॉलोअर बघून घेताय का आम्ही त्या रोलसाठी आहे म्हणून घेताय. तुझ्यासोबत असं कधी झालं फॉलोअर वगैरे विचारलं तुला? मी एका पॉडकास्ट मध्ये म्हणलं मी माझं तोंड नाही हिरो सारखं, माझं तोंड हिरो सारखं नाही. तिथे एकाने खाली कमेंट केली याला माज झाला. आता मी म्हणतो माझं तोंड हिरो सारखं नाहीये, याच्यात माज कसं काय आलाय? पण मराठी लोक पण ऑस्करच्या का मागे लागलोय मला काय कळत नाही रे. बिंदास बोलच्या या नवीन पॉडकास्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही 2004चा श्वास हा मूवी बघितला असेल. त्या मूवीमध्ये एक चाइल्ड ऍक्टर होता, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. तर तोच चाइल्ड ऍक्टर आज आपल्यासोबत आहे. तो चाइल्ड ऍक्टर आता चाइल्ड नसून तो आता मोठा झालेला आहे खूपच. तर त्याचं नाव अश्विन चितळे आहे आणि तो आज आपल्यासोबत आपल्या पॉडकास्ट वरती आहे. वेलकम अश्विन. हॅलो, हाय. फर्स्ट ऑफ ऑल नॅशनल अवॉर्ड तुला मिळाला होता 2004 मध्ये. तर आम्हाला त्यावेळेस जे तुला तुझी फिलिंग होती, त्यावेळेस जे तू एक्सपिरियन्स केलं तिथून पासून तू आत्ता काय काम करतोस हे आम्हाला पूर्ण जाणून घ्यायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण नॅशनल अवॉर्ड पासून स्टार्ट करूया. तर ते मोमेंट सांग जेव्हा प्रेसिडेंट तुला नॅशनल अवॉर्ड दिला, तो मोमेंट काय होता? श्वास कसा पोहोचला तुझ्यापर्यंत? खूपच प्रश्न एकत्र सगळे. श्वासची जी सुरुवात झाली बेसिकली ती खूपच वेगळ्या टँजंटवर झाली. मला लहानपणापासून परफॉर्म करायची खूप आवड होती. कोणी आलं, घरी आले, पाहुणे आले की आपण काहीतरी करून दाखवायचं. काही मग आपण ते दुसरी तिसरी मुलं जे करतात ते श्लोक म्हणून दाखवले, नाट्यछटा म्हणून दाखवली. मी लहानपणी नकला खूप करायचो, अजूनही करतो. तर सारखं परफॉर्म करून दाखवायची काहीतरी हाऊस अशी लहानपणापासून होती. तर श्वासच्या वेळेला काय झालं की असंच मी घरी एका प्रोग्राम मध्ये मला जे येत होतं छोटंसं नाटकासारखं ते करून दाखवलं. आणि तिथे श्वासचे जे दिग्दर्शक होते त्यांचे नातेवाईक आले होते. त्यांनी असं सांगितलं की आमच्या ओळखीत एक आहेत आणि ते खूप मुलं बघतायत आणि त्यांना नाही मिळत आहेत, मराठी ज्यांचं चांगलं आहे अशी मुलं नाही मिळत आहेत. ही गोष्ट 2003 सालची, म्हणजे 2002-3 साली अशी मुलं नव्हती मिळत ज्यांना चांगलं मराठी बोलतात. दुसरी तिसरीतली अशी मुलं नव्हती मिळत. तर मग त्यांनी ते ऐकून माझं म्हणलं की मराठी मेन चांगलं, कारण ते डायलॉग बोलायचे, कारण तो फिल्म मधला मुलगा कोकणातला दाखवलाय, तो असं मुंबई सारखं किंवा इंग्लिश मिश्रित मराठी बोलला तर ते बरोबर नाही वाटणार. तर त्याच्यामुळे आम्ही फोटो दिले. आता फोटो देणं ही एक मोठी प्रोसेस असते. आता ते खूपच हे झालंय की पोर्टफोलिओ करायचे, स्वतःचं इंस्टाग्राम अकाउंट वगैरे, तेव्हा काही नव्हतंच. तर फोटो द्यायचे म्हणजे काय हे पण आम्हाला माहिती नव्हतं. तर मग आम्ही लग्नातलेच फोटो त्या फोटोग्राफरला सांगितलं बाजूला या तुम्ही जरा भिंतीसमोर उभे राहून फोटो काढले 2-3 आपण ते पूर्वी स्टुडिओमध्ये काढायचे तसे, आणि तसे फोटो काढून त्यांना पाठवले. ते त्यांना आवडले आणि मग तशी श्वासमध्ये एंट्री झाली. आणि मग त्यांनी खूप जवळजवळ 5-6 महिन्याचे दिग्दर्शक होते. त्यांनी संपूर्ण काम केलं. म्हणजे ते मुंबईचे होते, तर ते पुण्याला यायचे शनिवार रविवारी आणि ते मला बघायचे. आणि शनिवारी सकाळी मी उठायच्या आत आणि रविवारी रात्री मी झोपल्यानंतर ते घरी जायचे. त्यांनी ते सगळं बघितलं की मी कसा रिॲक्ट करतो वेगवेगळ्या गोष्टींना, मी कसा बोलतो, मी काय बोलतो, म्हणजे रिॲक्शन काय असते, ते सगळं त्यांनी श्वासच्या शूटिंगच्या वेळेला वापरलं. की तू त्या दिवशी तुला चॉकलेट नव्हतं दिलं तर आईवर कसा ओरडला होतास, कसा रडला होता, तसं रडायचंय. तर मी कुठे ऍक्टिंग करतो असं मला वाटलंच नाही, कारण मला सुद्धा अच्छा असं करायचंय. पण आता असं काही नाहीये, म्हणजे आता चॉकलेट मिळालं नाही म्हणून असं नाही करायचं, खोटं करायचंय. खोटं करायला आधीपासून आवडतच होतं. त्याच्यामुळे मग परफॉर्म करायचं हे त्यांनी खूप अभिनय त्या पद्धतीने काढून घेतला. तर अशा पद्धतीने श्वासचं सगळं सुरू झालं. आणि मग श्वासचं एक लकी खूप गोष्ट अशी आहे
की श्वासला तो जसा रिलीज झाला, बरेचदा असं होतं बघ की रिलीज झाल्यानंतर पुढच्या वर्षी 6-8 महिन्यानंतर हम्म. थिएटरमधनं फिल्म गेल्यानंतर बरंच काय काय त्याला मिळतं, मग ती नंतर रेकॉग्नाइज होते. किंवा उलट बघितलंय मी की आधी फिल्मला बरंच काय काय मिळतं हो. पण ते रिलीजच होऊ शकत नाही. अशा मी खूप फिल्म बघितल्या की त्यांना सगळं रेकॉग्निशन मिळतं पण ते रिलीजच होऊ शकत नाही. मराठीत तर खूपच. तर श्वास तर त्या बाबतीत खूप लकी होतो मी, आम्ही सगळेच, की आणि आय थिंक सगळे मराठी लोक पण त्या बाबतीत लकी होते की श्वास सिनेमा रिलीज झाला, त्याला अवॉर्ड एक एक मिळत गेले. म्हणजे आताचं जे झी गौरव आहे ते पूर्वी अल्फा गौरव नावाचं, तर ते अल्फा गौरव मिळालं. मग महाराष्ट्र टाइम्स सन्मान, मटा सन्मान असा एक पुरस्कार होता, आहे म्हणजे तो अजूनही, तो त्याला मिळाला. त्याच्यानंतर राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्रातले सर्वोत्कृष्ट चित्रपट, महाराष्ट्रातले सर्वोत्कृष्ट बालकलाकार, अशी टप्प्याटप्प्यानी लेवलनी ते पुरस्कार मिळत गेले. आणि एप्रिलमध्ये मला वाटतं ऑगस्टला 14 ऑगस्ट 2004 आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग, तेव्हा तो हे डिक्लेअर झाला की नॅशनल अवॉर्ड, आणि नॅशनल अवॉर्ड म्हणजे बेस्ट फिल्म इन इंडिया असं. आता कारण काय आहे, कॅटेगरिकली पण नॅशनल अवॉर्ड मिळतात. म्हणजे मराठी बेस्ट फिल्म, बेस्ट तेलुगू फिल्म, बेस्ट तमिळ फिल्म, आणि एक अख्खी भारतातली बेस्ट फिल्म. तर तेव्हा जे अवॉर्ड मिळालं होतं ते बेस्ट फिल्मचं, जे श्यामची आई या चित्रपटानंतर 51 वर्षांनी मिळालं होतं. त्याला सुवर्ण कमळ म्हणतात, म्हणजे ते मेडल असतं. आणि बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट, अशी 2 नॅशनल अवॉर्ड, आणि आय थिंक आणखीन एक होतं, बट अशी 2 तर डेफिनेटली आठवतात मला. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की अब्दुल कलाम कोण आहेत. म्हणजे बाकी ऍक्च्युली उलट, मला बाकी हे कोणीच माहिती नव्हते. तेव्हा मी खूप जणांना भेटलो. म्हणजे मी बाळासाहेब ठाकरेंना भेटलोय, त्याच्यानंतर राज ठाकरेंच्या हस्ते मला आय थिंक मटा सन्मान मिळाला होता. ते बघतो आपण, टीव्हीवर बघून होतो किंवा माहिती होतं, पण अब्दुल कलाम असे माहिती होते खूप, हे नुसते असे माहिती नव्हते. तर तसे त्यांना मुलं खूप आवडतात. शाळेमध्ये धडे असायचे, कधी कधी त्यांचा उल्लेख असायचा, किंवा पेपरमध्ये लहान मुलांसाठीचं वेगळं सेक्शन येतं, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांची ओळख, याच्यामध्ये अब्दुल कलाम वगैरे असायचे. तसे तेव्हा ते राजकारणी नसायचे ना, अब्दुल कलाम कसे माहिती होते ते आधीपासून. त्यांच्या हस्ते घेताना, म्हणजे श्वासच्या सगळ्या प्रवासामध्ये मला तो जो शेवटचा नॅशनल अवॉर्ड होता, तेव्हा मला त्याच्या पुढे फिल्म ऑस्करला गेली. कारण तेव्हा ऑस्कर पण मला माहिती नव्हतं की ऑस्कर म्हणजे काय आहे. मला यांनी सांगितलं होतं की जसं नॅशनल अवॉर्ड म्हणजे जगातलं बेस्ट, भारतातलं बेस्ट, तर ऑस्कर म्हणजे जगातलं बेस्ट. तसं काही नाही हे मला नंतर कळलं, पण एक जनरल लहान मुलाला सांगायचं म्हणून आईने असं सांगितलं होतं माझ्या. तर तो अनुभव खूप भारी होता. कारण लहान मुलासाठी, एका 4वी-5वीतल्या मुलासाठी खूप वेगळे अट्रॅक्शनचे पॉइंट असतात. आपण आता ते म्हणतो रे की अब्दुल कलाम आणि प्रेसिडेंट आणि नॅशनल अवॉर्ड आणि असं तसं, पण मी पहिल्यांदा विमानात बसलो आणि दिल्लीला गेलो. दॅट वॉज अ बिग थिंग फॉर मी. पहिल्यांदा विमानात बसायला मिळालं. सो माझ्यासाठी लहानपणापासून नॅशनल अवॉर्ड वेगळ्याच गोष्टींनी, ऑफकोर्स अब्दुल कलामांमुळे आहेच आहे, पण खूप वेगळ्या गोष्टींनी माझ्या लक्षात राहिलेलं आहे. तर असा तो सगळा प्रवास होता. फिल्म झाली, तू पहिल्यांदा विमानात पण बसला, सगळ्यांनी गौरव पण केला. त्याच्यानंतर मग कधी शाळेमध्ये वगैरे गेल्यावर असं झालं ना, एकदम हिरोइझम आल्यागत, हे मी सांगाल तसंच ऐकायचं, हिरो आहे मी. खूप झालं. ऍक्च्युली काय झालं, मी श्वास जेव्हा करत होतो तेव्हा मी 2री-3री होतो, शूट जेव्हा चालू होतं तेव्हा, आणि तो जेव्हा रिलीज झाला तेव्हा मी 4थी-5वी मध्ये होतो. आता त्याच्यामध्ये हे असं झालं, ग्लिच असं आहे की 4थी पर्यंत माझी छोटी शाळा होती, 1ली ते 4थी, आणि नुमवी. आणि मी नुमवीमध्ये हायस्कूलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा मी 5वीत होतो. तेव्हा मी अख्ख्या शाळेत सर्वात छोटा होतो. सो दादागिरी करायला किंवा ते कॅपिटलाइज करायला त्याचं काही विशेष संधी नव्हती, कारण मी सर्वात छोटा होतो. उलटा मला काय त्रास झाला की माझ्या वरची जी सगळी मुलं होती 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी मधली, ते सगळे मधल्या सुट्टीत मला बघायला यायचे, वर्गाच्या बाहेर गर्दी करायचे. आणि आमच्या वर्गामधली पोरं दार बंद करणार आतनं, त्याच्यावर बाक लावले होते. ते एकदा बाग बाहेर, तर 10वीतली मुलं आणि 5वीतली मुलांमध्ये केवढा फरक असतो. त्या 10वीतल्या मुलांनी बाहेरनं धक्के मारून मारून ते बेंच पाडले सगळे, त्याच्यात लागलं कोणाला तरी. मग शेवटी शाळेने एक शिपाई ठेवला बाहेर, अरे बापरे, की सुट्टीमध्ये ते काका यायचे आणि बाहेर येऊन बसायचे, की त्यांना लाईन लावायचे मुलं बघायला. अगेन 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीतल्या मुलांना 10वी पर्यंत तरी काय करणार आहे, कोण नाही, पण माहिती आहे ना कोणीतरी आलंय, कोणतरी पिक्चर मध्ये काम केलेलं आहे, जो मुलगा आलेला आहे जो 5वी मध्ये या वर्गात बसतो, काही कळ, आणि बघून पण की काय करणार. त्यातल्या काही जणांनी फिल्म पण बघितलेली होती. अशा पद्धतीने उलट मला हे झालं की मी कॅपिटलाइज करायच्या ऐवजी मला माझ्यावर ते खूप जास्त वेगळ्या पद्धतीने अनुभव घेतला. काय विचारायचं का तुला, काय बोलायचं तुझ्यासोबत?
नाही बोलाय म्हणजे जनरलच की काय असं जसं आपण आता बोलतोय बसून की कसं कसं असतं शूटिंग काय करतात. इनफॅक्ट शाळेमध्ये वर्गामध्ये पण मला आठवतंय की बरेचदा सर वगैरे कुठे असे शाळेत होतो? मुंबई मुंबईला. ओके. तर तेव्हा सर वगैरे जे होते आमचे मॅडम होत्या त्या पण बरेचदा मला सांगायच्या की तू तुझं काहीतरी शेअर कर तू काय, कारण खूप वेगळी खूप मोठी आणि खूप वेगळी गोष्ट होती. 51 वर्षांनी एक तर नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. प्लस आता कसं झालंय ना, आत्ताची जी प्रसिद्धी आहे ती तर शॉर्ट लिव्ड आहेच आहे खूप. रीलला 1 मिलियन व्ह्यूज हो. इथे संपते प्रसिद्धी आजची. पण तेव्हा खूप कमी लोकांना प्रसिद्धी मिळायची अशी बरोबर. प्रसिद्धी की खूप दर्शक आहेत, खूप फॉलोईंग खरंच आहे अशा अर्थाने. तर त्याच्यामुळे तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. त्या लोकांसाठी पण, माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी पण एक खूप वेगळा अनुभव होता की अरे कोणीतरी आपल्यातलं असं जे आपल्याला वाटतं आता ते फिलिंगच निघून गेलंय आपलं. बघ शिक्षकांची पण भावना बदलली होती का? नाही भावना बदलली नाही, व्यवस्थित छड्याबिडा मारायचे व्यवस्थित. आणि थोडे कन्सेशन्स नाही मिळाले तुला काही? मी कन्सेशन्स करून घेतले स्वतःला. म्हणजे एकतर त्याच्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या आईने सगळ्या शिक्षकांना सांगितलं होतं किंवा माझ्या आईने एकंदरच वातावरण असं ठेवलं होतं की कोणत्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही जे बाकीच्यांना देत. त्यामुळे शी मेड शुअर की मी कोणत्याही पद्धतीने डोक्यात हवा नाही जाणार आणि ते तिने त्याची खूप काळजी घेतली. पण दुसरं म्हणजे तू जे विचारलंस की कन्सेशन वगैरे मिळेल, तर मी खूप शाळा बुडवली. म्हणजे मला शाळेत जायला नाही आवडायचं. म्हणजे शाळा आमची खूप छान आहे पण मला शाळेत जायला अजिबात आवडायचं नाही. त्याच्यामुळे मी कन्सेशन म्हणजे मी शाळेत जायचो नाही आणि मग नंतर सांगायचो मी जरा शूटिंगला गेलो होतो वगैरे. ते खूप केलंय मी. पण बाकी आजूबाजूला लोक अशी हेल्पफुल होती त्या अर्थाने पण की दे मेड शुअर की स्पेशल काही नाही करायचं. हा हे वेगळं आहे ते त्या कारणासाठी अप्रिशिएट करून सोडून द्यायचं. त्याच्यासाठी बाकीची सवलत हे कधीच नाही झालं. उलट मला आठवतंय मी शूट करून आल्यानंतर ते आपल्याला गृहपाठ वह्या आणि निबंध वह्या नावाचा एक प्रकार असतो भयानक. प्रयोगाची वही असते विज्ञानाची, त्या पिंक कलरच्या असतात ना आणि लाईट ब्लू कलर, त्या मी एका दिवसात अख्ख्या भरायचो की नाही उद्या सबमिट करायचं म्हणून. तर ते मेड शुअर की तुला सवलत म्हणजे तू बाकीची सवलत मिळेल तुला 1-2 दिवस वाढवून मिळतील फार फार, त्याच्या पलीकडे काहीच करूच नको वगैरे असलं काही नाही. सो त्या बाबतीत स्कूलचं हे झालं तर घरच्या भोवती म्हणजे काय ऍटमॉस्फिअर होता? घरी पण माझ्या असंच होतं. इनफॅक्ट माझ्या घरचे म्हणजे माझी आई आणि माझे बाबा जे आहेत ना ते खूप या पद्धतीने त्यांची विचारसरणी ही अशी आहे की मी लहान होतो तेव्हा कुठेही मला खूप खूप ठिकाणी सत्कार झालेत ना. त्या सत्कारांमध्ये मी म्हणायचो की ते मला विचारायचं की परत कधी येणार. खूप ठिकाणी झाले तर ते दूरच्या गावाला असं ते विचारायचं परत कधी येणार. तर मी म्हणायचो ऑस्कर मिळालं की, किंवा ते मला विचारायचं मोठेपणी काय होणार, तर मी म्हणायचो अमिताभ बच्चन होणार. तर हे सगळं एका बाजूला. पण माझ्या आईबाबांनी पहिल्यापासून मला सांगितलं की आधी शिक्षण करायचं, आधी 10वी-12वी करायची, आधी ग्रॅज्युएट व्हायचं, मग ऍक्टिंग वगैरे बघू. सो दे मेड शुअर अगेन की मी कोणत्याही पद्धतीने आत्तापासून असा विचार करायला लागू नये हेच माझं मी सेट आहे असं आहे. कारण मी आजूबाजूला खूप लोक तशी बघितली माझ्या आजूबाजूची. म्हणजे मी जेव्हा 7वी-8वी मध्ये होतो तेव्हा अनेक मुलं जी माझ्या आजूबाजूला होती त्यांनी असंच 2-4 पिक्चर मध्ये काम करून त्यांना वाटलं झालं मी स्टार आहे. आणि मुलांना कधीच नाही वाटत स्टार आहे. 10वी पर्यंतच्या मुलांना कधीच वाटू शकत नाही स्टार, कारण त्यांना जगच माहिती नसतं. आई वडील ते त्यांच्यावर हे करतात की आता बाबा तुला आता तू इथे नाही राहायचं. माझ्या ओळखीत अनेक जण ज्यांनी शाळा बदलल्या का तर 2 पिक्चर गेले, आता आम्ही ही शाळा नाही, आता आम्ही घर बदललं का तर आता या एरियात राहायचं नाही. त्याच्यामुळे मी अजूनही सदाशिव पेठेतच राहतो. मी नुमवीमध्ये होतो आणि मी एसपी कॉलेजला गेलो. सो माझ्या आई बाबांनी पूर्ण काळजी घेतली कोणत्याही पद्धतीने डोक्यात हवा जाणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने आपल्याला जे काही मिळालंय त्यातलं 1% आपलं आहे, बाकी 99% ते ज्यांनी दिलंय त्यांचं आहे. ज्या प्रेक्षकांनी आपल्यावर प्रेम केलं. माझी आई खूप वेळा लहानपणी म्हणायची की आता सगळे कौतुक करतायत उद्या विसरून जातील. त्याच्यामुळे मी ऑलरेडी आधीपासून आता जे आपण जे सगळं ना शॉर्ट लिव्ह प्रसिद्धी आजकालची खूप, काल लोक तुमच्या ह्याच्यावर कमेंट करतात, उद्या तुम्हाला कोणी ओळखतही नसतं. ते मला आधी खूप छान माझं काय म्हणूया त्याला ट्रेनिंग झालेलं आहे सगळं. सोशल मीडिया ट्रेनिंग जे आपण म्हणतो आजकाल ते माझं खूप आधी झालेलं आहे. त्याच्यामुळे घरी इनफॅक्ट अशी खूप हेल्पफुल वातावरण होतं माझं. त्याच्यामुळे मला बाहेर फेस करायला खूप सोपं गेलं. आणि फ्रेंड्स, त्यावेळेचे फ्रेंड्स तुझ्या अजूनपर्यंत आहेत? नाही आहेत ऍक्च्युली. माझं जरा वेगळं मत आहे. मित्र आहेत, ओळखतो, हाय बाय काय ह्याच्यामध्ये आहेत. पण मला बरेचदा असं वाटतं की किती 29 वर्ष, मी 29 वर्षाचा आहे, तर 29 वर्ष जर का तुमचे सलग मित्र असतील त्याचा अर्थ तुम्ही काही बदलतच नाही. तुम्ही जर 4-5 वर्षांनी असं नाही म्हणत की डिलीट केलं पाहिजे लोकांना आयुष्यातनं, पण
जर का तुमचे खूप जवळचे मित्र हे जर का खूप जुने असतील तर म्हणजे याचा अर्थ काहीतरी चुकतंय, तुम्ही एकमेकांना हो हो म्हणत बसलायत खूप. किंवा अगेन मी भेटतो मित्रांना माझ्या, आपण चहा पाणी कट्ट्यावर भेटतो, वर्षात एकदा खायला भेटतो, 15 ऑगस्ट 26 जानेवारी शाळेत भेटतो, ते भेटतो, तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण एकेकाळी जे मित्र होते ते आता इव्हेंच्युअली मागे पडतात, कारण त्यांचे इंटरेस्ट वेगळे असतात, त्यांचे वेगळे मित्र होतात, आपले वेगळे मित्र होतात. तर मला ऍक्च्युली असं वाटतं की जर का खूप वेळ तुमचा एकच मित्र असेल याचा अर्थ एक तर तुम्ही नाही बदलत आहे किंवा तो नाही बदलत आहे, कोणीतरी बदलत नाहीये, म्हणून तुमचे आवडीनिवडी, चॉईसेस सगळे सेम सिमिलर, आणि मला ते थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं की तुम्ही बदलतच नाही आता. बरोबर. श्वास नंतर मग कुठल्या फिल्मचे ऑडिशन वगैरे दिले आणि पुढं कसं काय? परत मध्यंतरी हिंदी पण मूवी केलेली. श्वास नंतर मी ऍक्च्युली 17 फिल्म्स केल्या, अरे वा. पण श्वासमध्ये जे काम मिळालं किंवा श्वासमध्ये जो रोल होता तसे पुढचे रोल नसल्यामुळे लोकांच्या ते लक्षात राहिलं नाही. आता बरेचदा अशी त्याच्यात हे होते की माझ्या आईला तेव्हा अनेक जण म्हणले होते की तुम्ही श्वास सारखाच रोल मिळेपर्यंत थांबा, काम करूच नका, तुम्ही हिंदीमध्ये जाऊ नका, हे करू नका, ते करू नका. माझ्या आईने मला विचारलं असं असं काम आहे, तुला काय करायचंय? माझं एम क्लिअर होतं डोक्यामध्ये, मला शाळा बुडवायची, मला शाळा बुडवायला मिळते आणि शूटिंगच्या इथे गंमत असते, टाइमपास असतो, काही नाही. एका लहान मुलाला शूटिंगच्या इथे मस्त मजा येते, कारण तुला खेळायचंय बेसिकली, आणि तुला प्लस जे परफॉर्म करायला मला काही वेगळं करतोय असं जर का वाटतच नसेल ना, इनफॅक्ट हे सगळ्याच बाबतीत तुम्हाला काम करतोय असं वाटत नसेल तर तुम्हाला सगळीकडे मजा येऊ शकते. पण मला जे संपूर्ण नंतर ज्या मला फिल्म झाल्या वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये टॅक्सी नंबर 911 म्हणजे नाना पाटेकर आणि जॉन अब्राहम, त्याच्यानंतर आशाय नावाची एक फिल्म आली होती नागेश कुकनूरची, त्याच्यामध्ये मी होतो. त्याच्यानंतर श्यामची आई जी आहे त्याचा आणखीन एक रिमेक, आता जो लेटेस्ट रिमेक आला त्याच्या आधी पण एक रिमेक झालेला आहे, पण मी म्हटलं तसं ते काही काही फिल्म डिस्ट्रीब्युशन मध्ये अडकतात, त्या रिलीज होत नाही, तसं झालं. त्याच्यानंतर सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तानकरांचा देवराई नावाचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये मी होतो. अनेक छोटे 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 रोल्स केले नंतर, आणि एका पॉइंटला मग मला असं कंटाळा व्हायला लागला, कारण शाळा बुडवायची हे मेन एम होतं, पण त्याच्यानंतर जिथे काम करतोय ती जागा त्याच्यात मजा येईन अशी झाली, तसं बोर व्हायला लागलं जरा. त्याच्यानंतर मग मी हळूहळू सोडून दिलं. अजूनही क्षेत्रातली लोक ओळखीची आहेत, करतो अधनमधनं फिल्म्स, पण आता वेगळे पॅरामीटर्स. आता शाळा बुडवायची हे पॅरामीटर नाही, आता वेगळे एम्स, वेगळे पर्पजेस आहेत डोक्यामध्ये. तुला त्यावेळेस हिंदी आणि मराठी फिल्म्स मध्ये काय डिफरन्स वाटला आणि आता काय वाटतं? ऍक्च्युली मी म्हणेन की मी खूप लहान होतो, त्याच्यामुळे ना हे जे सगळं भाषेचं आणि याचं हे जे कॉनोटेशन आहेत ना, तेवढी कळण्याची कपॅसिटी नसते तेव्हा. आता कधी कधी विचार केल्यावर कळतं की अच्छा ते तेव्हा असं वागले का, अच्छा त्याचा अर्थ असा होता का. हे चांगलं का वाईट मला माहित नाही, कारण हे एका अर्थाने राजकीय विचार आहे ना, की अच्छा मला त्यांनी असं वागवलं का. तू छोटा होतास, तुला तसंच वागवणार आहेत सगळे, असा विचार करायचा का, असा विचार की मग मला असं का वागवलं, मग मी मराठी आहे म्हणून वागवलं का, मग मी मराठी मधला अमुक आडनावाचा आहे म्हणून मला वागवलं. मग हे सगळं यायला लागतं. मग याचा विचार आपण केला पाहिजे की हे आजूबाजूमुळे आपण असा विचार करतोय, खरंच आपल्याला असा विचार करायचा आहे. मला ऑनेस्टली काही फरक वाटला नाही, आणि जेव्हा जेव्हा वाटला पण तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की तो मराठी असल्यामुळे नसेल, तो कमी अनुभव किंवा लहान मुलगा आहे किंवा चित्रपटात रोल कमी आहे, असे खूप फॅक्टर आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला वेगळी वागणूक मिळू शकते. पण मला एक किस्सा आवर्जून आठवतोय. नाना पाटेकरांबरोबर मी टॅक्सी नंबर 911 नावाचा सिनेमा केला. त्याच्यामध्ये एक तो शेवटचा सीन होता, तो सीन शेवटचा होता पण तो शूट बरंच आधी होत होता, की शेवटी नाना पाटेकरून असे मला गळ्यात मिठी मारतात, मला असा तो शॉट होता शेवटचा, तो केक कापत असतात आणि ते मिठी मारतात. तर त्याने मला मिठी मारली आणि कट झाला तो शॉट तिथे, आणि ते गिरगाव कुठं चाललं होतं ते शूट, मुंबईत कुठेतरी भयानक उकडत होतो. तर मी त्यांना म्हटलं की तुमचा हात केवढा गार आहे, तर ते म्हणले की हा आम्ही व्हॅनिटीमध्ये होतो. व्हॅनिटी व्हॅन हाचा एक प्रकार असतो, ती मोठी गाडी असते, आता आपल्या सगळ्यांना माहिती, तेव्हा माहिती नव्हता. तर मी म्हणलं म्हणजे काय, आता मी होतो 6वीत 7वीत, तर त्यांनी मला सांगितलं की असं असं असतं वगैरे 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 काय, आणि त्यांनी आईला विचारलं माझ्या की तुम्हाला व्हॅनिटी नाही का दिली, तर आई म्हणली नाही, आम्ही इथेच बसलोय, फॅन आहे, कूलर आहे आहे असं आई म्हणली. दुसऱ्या दिवशी व्हॅनिटी आली, आणि मग ते आम्हाला कळलं की बहुतेक काहीतरी असं त्यांनी सांगितलं असावं, काहीतरी वॉट एव्हर, किंवा चर्चा झाली ती कोणीतरी ऐकली असावी. पण हा एक अनुभव मला तेव्हापासून लक्षात राहिलेला आहे की अच्छा माझ्याकडे काहीतरी नव्हतं आणि ते काहीतरी करून मिळालं. तर पण मी म्हटलं तसं की याला कसे अर्थ लावायचे ते जातो त्याच्यावर. राईट. अजून काय एक्सपिरियन्स होता त्यावेळेसच्या शूटिंगचा?
अजून काही नाही, असंच खूप छोटे छोटे एक्सपिरियन्सेस आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सपिरियन्सेस आहेत. म्हणजे श्वासच्या सेटवर सुद्धा अनेक गोष्टी वेगवेगळ्या घडलेल्या आहेत. एक खूप माझ्या लक्षात राहतं ते म्हणजे कोकणात आम्ही शूट करत होतो आणि कोकणात ना साकव नावाचा एक पूल असतो, टेम्पररी पूल असतो साकव नावाचा. बेसिकली खाली 3 लाकडाच्या फळ्या बांधतात आणि वरती बांबू लावतात धरायला. पटकन क्रॉस करता आली पाहिजे नदी. एका माणसाचा पूल असतो, जास्त लोकांनी जायचंही नसतं त्याच्यावरती. आणि श्वासमध्ये असा शॉट होता की मी त्या फळीवर चढतो आणि तिकडनं आजोबा येत असतात, तर मी तो अख्खा पूल हलवतो, साकव अख्खा हलतो, बांबूचा असतो तो अख्खा हलायला लागतो. असा तो शॉट त्यांना घ्यायचा होता आणि तो खालून घ्यायचा होता. सो त्यांना त्या ह्याच्यामध्ये साकवावर इकडे तो नातू आणि इकडे आजोबा असं दोन्ही ते सगळी फ्रेम पाहिजे होती. तर ते साकव मुळात असतं उंचीवरती, तर त्या उंचीवरनं मी खाली पडू नये म्हणून तिथे एक भूषण नावाचे मला वाटतं एक कॅमेराचे असिस्टंट तिकडे बसले होते तिथे वरती. आणि तो शॉट सुरू व्हायच्या आधी काय झालं, तेच जवळजवळ 8-9 फूट ते स्वतः खाली पडले अरे बापरे. आणि अख्खं सगळे थांबले रे एकदम. म्हणजे आणि तो मला एकदम खूप हायज आणि लोज लक्षात राहतात ना, असं माझं ते खूप लक्षात आहे की शूट करताना काय काय होऊ शकतं. किंवा श्वासचा श्वासचा आणखीन एक एक्सपिरियन्स म्हणजे मी श्वासमध्ये लेन्स घात, तर तो एक कार्यक्रमच होता. दुसरीतल्या मुलाला लेन्स घालायची, म्हणजे ते सोल्युशन असतं, ते इचिंग होतं आणि डोळे चोळले की जातेच ती, हलतेच, म्हणजे सगळं होत होतं. बरेचदा असं झालेलं आहे श्वासमध्ये की शूट करताना त्यांना सीन मध्ये बघितलं की लक्षात आलं अरे याचे 2 डोळे 2 वेगळ्या रंगाचे. आणि श्वासमध्ये माझे लेन्स लावल्यावर घारे डोळे, तर त्यांना तेव्हा लक्षात आलं मला असं त्याचं पडली कुठेतरी. मग शूट थांबायचं एक दिवस, दुसऱ्या दिवशी लेन्स येईपर्यंत. मग नंतर मग स्पेअर लेन्सेस घेऊन या, असं खूप वेगवेगळं काय काय अनुभवलंय. त्याच्यामुळे चित्रपट निर्माण करणं ही किती अवघड गोष्ट असते, त्याच्यात किती लोक इन्व्हॉल्ड असतात. मग पैसे वगैरे तर सोपं आहे, पैसा जनरेट होत राहतो, सगळं होऊ शकतं. लोकांचा वेळ केवढा इन्व्हेस्टेड असतो त्याच्यामध्ये आणि भावनिक केवढी इन्व्हॉल्वमेंट असते, हे मला या सगळ्यात गेल्यावर कळलं. तू रिसेंटली कुठले ऑडिशन्स दिलेत? नाही, ऍक्च्युली मी रिसेंटली जास्ती ऑडिशन दिल्या नाही. मी रिसेंट एक ऑडिशन दिली होती, ती दिली नव्हती, ती देता देता वाचलो मी. त्यांनी मला लव्ह स्टोरीसाठी विचारलं होतं की रोमॅन्टिक हिरोचा हे आहे, तर मी त्यांना म्हणलं अहो चुकून फोन लागलाय का? ते म्हणले नाही अश्विन चित्रा ना, म्हणलो श्वासवाला ना, म्हणलो हो. तर मग ते म्हणले इंस्टाग्रामवर हाच डीपी आहे ना तुमचा? म्हणलो आम्ही तुमचे फोटो पाहिले आणि आम्हाला तुम्ही वाटताय योग्य. म्हटलं मी रोमॅन्टिक रोलला तुम्हाला खरंच योग्य वाटतोय का? म्हटलं माझ्याकडे असे काही फीचर्स नाही आहेत म्हणलं जे टिपिकल असतात हिरोचे. ते म्हणले नाही आजकाल काय असं नसतं, आजकाल काय कोणी चालतं. मग तेव्हा मला असं झालं की मग कोणी चालत असेल तर नको ना, मग कशाला जायचं. कोणी चालत असेल तर मग लेट इट बी, मग कोणीही करू दे, मग आपण कशाला करायचं. ते मी खूप वाचलो करता करता. पण बाकी मधनं काही काही लोकांची बोलणी चालू असतात. काही शॉर्ट फिल्म मध्ये मी कामं करतो, रिलीज झाल्यावर काय त्यांची पॉलिसी असते, रिलीज झाल्याशिवाय सांगायचं नाही वगैरे, म्हणजे त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. पण मधनं कामं करत असतो. मला कोणत्याही पद्धतीने फिल्म करताना विचार करून, त्या कॅरेक्टरवर चर्चा करून, काहीतरी ठरवून असं करायला आता जास्त आवडतं. कारण मी मोस्ट ऑफ द करिअर, सो कॉल्ड करिअर, चाइल्ड ऍक्टर्स असल्यामुळे काका जे सांगतात ते करायचं, या एका नोटवरती चालू होतं. तिथे माझा विचार करायला काही स्कोपच नव्हता, कारण नसणारच होतं. तू चाइल्ड आर्टिस्टला काय, तुला काय वाटतं रे बाबा कॅरेक्टर बद्दल, हे कॅरेक्टर कुठं जाईल रे पुढे, त्याला आतमध्ये काय वाटत असेल, एवढं कोणाला विचारायला वेळ नाही. आणि आयडियली विचारूही आणि पॉसिबलही नाही येतं प्रॅक्टिकली. मला आता जे रोल करायचे वाटतात ते सगळे या लेवलचे, या प्रकाराचे रोल करायला वाटतात, जिथे मला रायटर बरोबर डिस्कस करता येईल की बाबा हे कॅरेक्टरचं काय होईल, का असा विचार करतोय. तू बरेच मोठ्या ऍक्टर्स बरोबर काम केलं, म्हणजे नाना पाटेकर वगैरे. तर तुला असं झालं का कधी रिटेक्स खूप घ्यायला लागले आणि चिडलं कोणतरी तुझ्यावरती? नाही, ऍक्च्युली हे नाही म्हणलं, अरे काय झालंय आजकाल ना, नाही म्हणलं बोलताना एवढा विचार करतोय माणूस, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण विचार करण्यासाठी नाही विचार करते लोक, घाबरून विचार करतात. मी आता काय म्हणणार होतो की नाही मला फार वेळ लागला नाही रिटेक, लगेच लोक कमेंट करायला लागतात, बघा नवीन आला, बघा लाल करतोय असं. त्याच्यामुळे एवढं डिप्लोमॅटिक बोलायला लागतं. सो भीतीने जर का तुम्हाला डिप्लोमॅटिक बोलायला लागतं तर ते डिप्लोमॅटिक बोलणं नाहीये. बट एनिवे, मला नाही जास्त रिटेक कधी करावे लागले, कारण अरे मला असं वाटतं की संपूर्ण क्रेडिट त्याचे डिरेक्टर आणि यांना, त्या ज्या पद्धतीने मला समजवायचे ना की काय करायचं एक्झॅक्टली,
आणि कशा पद्धतीने करायचंय. सो त्याच्यामध्ये मला असं वेगळं मुळात मला असं वाटतच नव्हतं की मी वेगळं काहीतरी करतोय. मी आज पण जेव्हा शोज करतो ना, मला मी जी पहिल्यांदा म्हणलं ना की मला परफॉर्म करायचे, मला गोष्ट सांगायची तुम्हाला. त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत गोष्ट सांगायचे. गाणं म्हणून दाखवून मी काहीतरी करीन, मी गोष्ट सांगेन, मी अख्खा सीन तयार करीन. मला एक काहीतरी गोष्ट दिसतीये ती मला तुला सांगायची आहे. तर ती सांगताना तुला जर का गोष्ट कळली असेल ना ती, तर फक्त टेक्निकल कारणाने रिटेक्स होऊ शकतं. बाकी रिटेक होऊ शकत नाही. हा माझा पर्सनल अनुभव आहे. अगेन प्रत्येकाचं वेगवेगळं हे असतं. पण मला नाही कधी अशी एवढी वेळ नाही आली की कोणी रागवलंय वगैरे. लाइटिंग आणि हे सगळं चाललंय त्याच्यामुळे खूप वेळ लागलाय, असे खूप अनुभव आहेत. मधल्या काळात काही मराठी ज्युनियर आर्टिस्टने कंप्लेंट करायला सुरुवात केली सोशल मीडियावरती की आम्ही ज्या वेळेला ऑडिशन देतो त्यावेळेला आम्हाला विचारलं जातं की तुमचे इंस्टाग्रामला फॉलोअर्स किती आहे, फेसबुकला किती फॉलोअर्स आहेत. मग आम्हाला प्रश्न असं पडतो, त्यांचं म्हणणं होतं की आमचे फॉलोअर बघून घेताय का आम्ही त्या रोलसाठी आहे म्हणून घेताय. तुझ्यासोबत असं कधी झालं, फॉलोअर वगैरे विचारले तुला? नाही, कारण मी त्या वाटेलाच जात नाही. म्हणजे आता मी गंमत सांगतो. मी मुंबईमध्ये ऑडिशनला गेलो होतो आणि तिथे त्या फॉर्ममध्ये तो जो कास्टिंग डिरेक्टर होता तो ओळखीचा होता माझ्या. त्यामुळे तो म्हणला की नाही तू ये, बाकीचे पण आहेत पण तू ये. म्हणलं ठीक आहे. त्यांनी फॉर्म दिला भरायला. म्हणलं भरतो. त्या फॉर्म मध्ये नाव, पत्ता, एज वगैरे वगैरे सगळं. आणि तिथे ते सोशल मीडिया हँडल, सोशल मीडिया फॉलोअर, मी तिथं म्हणलं नाही हा मुद्दा इररिलेव्हंट आहे. ठीक आहे तुम्ही फॉर्म मध्ये भरून घेताय, पण फॉर्म मध्ये सुद्धा हा मुद्दा इररिलेव्हंट नाही आहे का? कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन वेगळी झाली. मला नाही वाटत. आणि याच्यामुळे खूप लोक म्हणतात की अरे नाही नुकसान होतंय, मला ब्लूटिक करून घे, ब्लूटिक करून घे, ब्लूटिक. म्हणजे नकोय मला ब्लूटिक. काय करू ब्लूटिकचं? आणि मला नाही. अरे मी या बाबतीत ना खूप टेक्नॉलॉजिकली बॅकवर्ड पण आहे. उद्या मी करून पण घेईन, मी असं नाही म्हणत आहे. आत्ता या क्षणी मी काही मला त्यातलं नाही काही कळत आहे आणि मला मनापासून नाही करावं असं वाटत. माझ्याकडे खूप लोक आलेत, माझ्याकडे खूप ओळखीचे मित्रमैत्रिणी आलेत, मला आज ब्लूटिक मिळाली, मी आज ब्लूटिक घेतली. काय करणार आता पुढे, काय करणार? ब्लूटिकचं काय करायचं? त्याच्यामुळे मी गेलोय, मी या ठिकाणी या झोनमध्ये अशा ठिकाणी जाऊन बसलोय जिकडे हे मागतात, पण मी तिकडनं बाहेर आलो. मला असं झालं की हे नाही, हे रेलेव्हंट आहे. तुम्ही आधी रोल बद्दल बोला, तुम्ही हे बद्दल, आणि तुम्ही म्हणा की तुझं नाही आवडलं, तू फालतू आहेस एक नंबरचा, डन. मग विचारा फॉलोअर, मग सगळं घ्या, माझं अकाउंट हॅक करून टाका, काय प्रॉब्लेम नाही मला. पण तो पहिलाच जर का पॅरामीटर असेल ना तुमचा, तर खूप चुकीच्या जागेवर बसलोय आपण. आणि मला असं आता वाटतं ऑनेस्टली की आता आपल्याकडे इतकी साधनं आहेत. मानवी इतिहासामध्ये आपण जेवढं आज रेकॉर्ड करतोय तेवढं कधीही झालेलं नाहीये. सगळं रेकॉर्ड करतोय, कुठेही गेलो तरी रेकॉर्ड करतोय. एवढा इतिहास, टेक्निकली हा इतिहास रेकॉर्ड करतोय आपण, हे कधीच रेकॉर्ड झालेलं नाहीये. तर प्रत्येकाच्या हातात आता साधन आहे. त्याच्यामुळे तुम्ही दुसरा क्रिएट करेल आणि आपल्याला बोलवेल याची वाट का बघत बसता? तुम्ही स्वतः तयार करा काहीतरी. तुम्हाला काहीतरी गोष्टी सांगायच्यात का नाही? आणि तुम्हाला जर का गोष्टी सांगायच्या नसतील तर मग तुम्ही खरंच परफॉर्मर आहात का, हा विचार तुम्ही पण केला पाहिजे. बरोबर. मला काहीतरी सांगावं असं वाटतंय का? दुसऱ्याला जर सांगायचं तेच मी त्याच्याकडे जाऊन सांगणार आहे, मग त्याच्या हातात पॉवर आहे. मग त्यांचा तो चॉईस आहे की बाबा तुझ्या फॉलोअर्सवर आम्ही घेणार. त्या चॉईसला मला क्रिटिसाइज नाही करायचंय, पण मला वाटतं जे तिथे जातात त्यांची पण ही चूक. त्यांनी उद्या असंच करायला सुरुवात केली की आम्ही हा इरेलेव्हंट प्रश्न मानतो. तू इमॅजिन कर ना, कोणी झालं नाही ऑडिशन. फक्त मराठीत नाही तर हिंदीमध्ये पण आपण बघितली. रिसेंटली मी हा मूवी बघितला वरुणचा, काय नाव त्याचं, वरुण धवनचा आणि जान्हवी कपूरचा मूवी बघायला गेलतो मी. तर त्याच्यामध्ये त्यांनी रील स्टार्स खूप सारे घेतले होते मूवीमध्ये ते प्रमोट वगैरे करण्यासाठी. तर तसं सोशल मीडिया फॉलोईंग वरती भरपूर. आणि तो एक जॉनर आहे फिल्मचा, प्रॉडक्ट प्लेसमेंट. सनी कुमारी की तुलसी कुमारी असं काहीतरी, व्हॉट एव्हर. ते पण तशा पद्धतीच्या फिल्म्स आहेत. मला काय म्हणायचंय, ते क्रिटिसाइज करणं आणि ते योग्य आहे का अयोग्य हा मुद्दा नाही. तुम्हाला तिथे राहायचंय का, असं चालूच राहणार आहे काहीतरी. संस्कारी की तुलसी कुमारी, म्हणजे हे जेव्हापासून सुरू झाले रील्स वगैरे वगैरे, तर एक छोटे छोटे ग्रुपने करतात काही जण, ते अभिनेता म्हणून पुढे येतात. त्यांच्याबद्दल तुला काय काय वाटतं? म्हणजे कारण कसं आहे माहिती का, युजली माणसाचा प्रवास असा होतो, म्हणजे अभिनेत्याचा प्रवास असा होतो, एखादं नाटक, मग त्याच्यानंतर थोडे थोडे सिनेमामध्ये रोल, थोडे सिरियलमध्ये रोल, मग मोठा सिनेमा, मग एखादा राष्ट्रीय पुरस्कार. तुझ्या बाबतीत थोडं उलट झालंय की पहिल्या सिनेमात तू राष्ट्रीय पुरस्कार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी हे झाल्या, पण आत्ताचं नवीन जे आलंय रील्स वगैरे
तर त्यांचं ऍक्टिंग आणि याच्याबद्दल काय वाटतं? आणि हे रील्स तर तुझ्या एरियातले पण आहेत, म्हणजे खूप हो, सारे हो, पेठेतले खूप आहेत, राहतात. खूप आहेत. नाही मी तेच म्हणतोय ना, तुमच्याकडे एवढं सगळं आहे, फोन आहे, काय लागतं? तू फोन लागतो, माहिती लागतं, संपलं. हे लाईट बीट सगळं तो ऍडजस्ट करतो, तो बसलाय तिथं, तो सगळं ऍडजस्ट करतो. तुला आता लाईट पण लागत नाही शूट करायला. चांगली गोष्ट आहे, येऊ दे, बाहेर येऊ दे. रीलच्या फिल्म बनवा तुम्ही, 1-1 मिनिटाचं ते लोक करतात व्हर्टिकल फिल्म्स. वर्टिकल. चांगली गोष्ट आहे, करा तसं. प्रॉब्लेम काय आहे, मोस्ट ऑफ द कंटेंट तुम्ही टाइमपास करता. मग तुम्ही एक सिरियस केलं की लोक नाही लक्ष देणार तुमच्याकडे. मग तुम्ही ते दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर करा, काहीतरी दुसरं हे करा. मला असं वाटतं की बाकीच्या वेळेस जर का तुम्ही टाइमपास रील किंवा जोक, विनोद, तो एक जॉनर आहे. तुमचा जर का तसा ऑडियन्स असेल तर जेव्हा तुम्ही काहीतरी सिरियस करणार तेव्हा तुम्हाला लोक ट्रोल करणार. तोच ऑडियन्स तुम्हाला ट्रोल करणार. तुम्ही जर का सुरुवातीपासून सिरियसली काहीतरी केलं ना, तर तुमच्याकडे सिरियस ऑडियन्स, सिरियस म्हणजे सिन्सिअर असं म्हणायचं, सिरियस म्हणजे गंभीर, लॉयल. काहीतरी विचार करो असं नाही म्हणत मी. एक तुमची कॅटेगरी जर का तुम्ही फॉलो केली तर मला खूप आवडतं ऍक्च्युली. रील मधनं लोक स्टार होतात का नाही हे फिल्म बघून ठरवा. तुम्ही फिल्म बघा आणि मग ठरवा की हा किंवा ही याला नाही ऍक्टिंग. रील मधला पिक्चर मध्ये घेतला तुम्हाला एवढा का त्रास होतोय? तेच तर करतोय आपण. डेमोक्रेटायझेशन जे झालंय ना, हे जे आपल्या सगळ्यांकडे ऍक्सेस आलाय, ही भारी गोष्ट आहे. म्हणजे मग त्याच्यामुळे आता सगळं गुंतागुंतीच आहे रे, की रील मधनं चेहरा पोचतो म्हणून त्याला घेतलं जातं. बरोबर. हे तुम्हाला हवंय, पण तुम्हाला तसं करतात नाही म्हणून तुम्ही म्हणता की अरे बघा फॉलोअर आहेत त्याला जास्त म्हणून घेतले. मग तुम्हाला कुठेतरी काहीतरी करायला लागणार, कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला लागणार. माझी खूप इच्छा आहे अशी की अशाच पद्धतीने लोक निवडावेत. माझं तर खूप एक आयडियल स्वप्न आहे जे खूप चुकीचं आहे आणि बसणारच नाही ते. मी अख्ख्या भारतीय चित्रपट सृष्टीत लोक वेळात काढतील मला. माझी इच्छा आहे की भारतातल्या प्रत्येक चित्रपटामध्ये डिरेक्टर सेम असू दे, पण प्रत्येक चित्रपटात ऍक्टर वेगवेगळे असावेत. एक ऍक्टर काय आपल्याकडे, आपली लोकसंख्येत आपण जर का 1 नंबरला आहोत तर आपल्याकडे सगळ्या फिल्ममध्ये तेच ऍक्टर का असतात? सगळ्या सिरियलमध्ये डिरेक्टरने सगळ्यांना ट्रेन करून घ्यावं. केवढी लोकसंख्या आपल्याकडे ऍक्टर नसतील? केवढे ऍक्टर असतील आपल्याकडे? आणि एक फिल्म करायची बस, दॅट्स इट. एक फिल्म करा, एक सिरियल करा, व्हॉटएव्हर, एक नाटक करा. आणि तू म्हणलास तसं की हा प्रवास जो उलटा आणि सुलटा हे कोणी ठरवलं? कोणी ठरवलंय? आपण ते आपण परत ही खूप जुनी समजूत आहे ना, की आधी नाटक, मग सिरियल, मग मराठी पिक्चर, मग हिंदी, मग मध्ये कुठेतरी साऊथचा पिक्चर, मग हिंदी पिक्चर, मग हॉलिवूडवाले शोधतायत. हे तुम्ही कशावर नाही ठरवलं? आता आपण रीलवाल्यांना सगळे जे लोक शिव्या घालतात की तुम्ही फक्त फॉलोअर्सच्या मागे, ही मेंटॅलिटी पण तीच आहे ना. कारण नाटकात 250 लोक असतात. फिल्म मध्ये गेलं की लोक मराठी महाराष्ट्रात सिरियल मध्ये गेलं की महाराष्ट्रात घराघरात पोहोचते, आकडा वाढला. फिल्म मध्ये गेलं की अजून आकडा वाढला. तुम्ही शेवटी आकड्यांबद्दलच बोलताय की नाही. जेव्हा तुम्ही म्हणता की नाटकातनं फिल्म ही पुढची स्टेप आहे, तुम्ही आकड्यांबद्दल बोलताय. हा, माध्यमाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यात काम करणं हे डेफिनेटली वेगळं आहे. पण मला हे उलटा प्रवास आणि सुलटा प्रवास हेच मुळात विशेष पटत नाही. इनफॅक्ट मला आता माझे जे मी शो करतो त्याच्यात तर मला असं झालं, मी 40 लोकांशिवाय जास्त लोकांना घेतच नाही. मला सुद्धा जास्त लोकांना बोलून सांगायचंच नाहीये. मला हे बाकीचं लाईट, साऊंड, पाकपूक काही करून मी बसतो आणि मी गोष्ट सांगतो. त्याला ऐकायची तू येईल, नाही येणार, नको, कारण त्याला नाही ऐकायची गोष्ट. तुमचं असं तुम्ही तयार केलं काहीतरी की तुम्ही जसं ठरवता की माझं सगळ्यांना ऐकायचं आहे. कोणालाही ऐकायचं नाही तुझी गोष्ट, ज्यांना ऐकायचं ते येते. खूप सॉर्टेड आहे म्हणजे तुझं हे बस. तू लव्ह स्टोरीच्या रोलला पण नाही म्हणणार. कधी एवढ्या स्पष्ट बोलल्यामुळे नुकसान झालंय? हे आता लाईव्ह चालू आहे नुकसान. कोणतरी बघतच असेल, कोणतरी कमेंट करत असेल, येतात कमेंट, आला माझा आलाय. मी एका पॉडकास्ट मध्ये म्हणलं, मी माझं तोंड नाहीये हिरो सारखं, माझं तोंड हिरो सारखं नाहीये लव्ह स्टोरी. तिथे एकाने खाली कमेंट केली, आला माझा आलाय. आता मी म्हणतो माझं तोंड हिरो सारखं नाहीये, ह्याच्यात माझ कसं काय आलंय? पण आलंय. तर त्याच्यामुळे होतं नुकसान. पण माझी नुकसानाची डेफिनेशन वेगळी आहे. रोमॅन्टिक रोल मध्ये काम मिळणं हा जर का फायदा असेल, हा नफा असेल, तर मला तोटा आणि नुकसान माझं चांगलं चालू आहे. तू टीव्ही सिरियल आणि नाटक नाही ट्राय केली कधी? कुठलं टीव्ही सिरियल्स आणि नाटक? केलं मी. 2-3 सिरियल मध्ये होतो. सह्याद्री वाहिनीवर ना निवडुंग नावाची सिरियल यायची, त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. तेव्हा मी डेली सोप काय असतं ते बघितलंय, पण ते पण मला काही विशेष पटलं नाही. आणि मुळात मला ना मुंबई आवडली नाही तेव्हा. आता मला मुंबई खूप आवडते, पण तेव्हा मुंबई ही पुण्याचा मी आहे रे, आणि मी सदाशिव पेठेत वाढलोय. तर एवढं फिरते सगळं बघायची सवय नाही, आणि फिरते सगळं बघायची सुद्धा सवय आहे. मी बरेचदा हा डिफरन्स नोटीस केलाय की पुण्यातले लोक पाऊस पडत असेल तर म्हणतात कुठं जायचं काय नाही, मॅगी खाऊ, भजी खाऊ आणि चहा. मुंबईतली लोक जातात,
मुंबईत लोक सकाळी 5:30 वाजता उठून 1.5 तास ट्रॅव्हल करून जातात. हे स्पिरिट काय म्हणशील ते स्पिरिट ऑफ मुंबई. तेच नाही जमत. त्याच्याशी ट्यून करायला जरा वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला लहानपणी मुंबई अजिबात आवडली नाही. दॅट वॉज अ बिग रिझन की मी ते सोडलं सगळं, कारण इंडस्ट्री सगळी मेन मुंबईवर. आपण मराठी फिल्म्स कडे परत येऊया. आपण तुझ्या याच्याबद्दल बोलूया. तू हे सोलो ऍक्ट करतोस आणि ड्युअल प्ले. तो रूमी हे आणि कबीर अँड रूमी अँड कबीर. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा मला. मी रूमीला पर्शियन लँग्वेज जेव्हा शिकलो, फारसी भाषा, तेव्हा भेटलो म्हणजे त्याचं साहित्य वाचलं. तो 8 वर्षापूर्वी होता. त्याचं साहित्य वाचलं आणि त्याच्यावर काहीतरी लोकांना त्याची गोष्ट सांगावी. आधी मी त्याचं ट्रान्सलेशन केलं, त्या सगळ्या कवितांचं, गझलचं उर्दूमध्ये भाषांतर केलं. मी जो भेटेल त्याला सांगत होतो की अरे असं कसलं भारी ट्रान्सलेशन आहे. आणि मग लोक म्हणले की अरे ह्याचा तू एक परफॉर्मन्स डिझाईन कर, परफॉर्मन्स मध्ये सांग. मग तसा एक नॉर्थ इंडियामध्ये दास्तानगोई नावाचा प्रकार आहे. दास्तान म्हणजे गोष्ट, गोई म्हणजे सांगणे, कथाकथन. त्याच्यात पण आता लोक एक स्पेसिफिक ड्रेस घालून तसं करून सगळं करतात. मी ते सगळं ट्विक केलं. म्हणजे मला गोष्ट सांगायची, मला जशी सांगायची तशी मला गोष्ट सांगायची. मी तुमच्या त्या सगळ्या शास्त्रात अडकणार नाही अजिबात की दास्तानगोई म्हणल्यावर हेच कपडे घालायला पाहिजेत, असंच करायला पाहिजे. मी ते सगळं जरा चेंज केलं, थोडं ट्विक केलं आणि मी रूमीची गोष्ट सांगतो. मी बरेचदा म्हणतो मी रूमीचं कीर्तन करतो, कारण तसंच तो सगळा त्याचा फॉर्मॅट आहे की 1 तास बसतो मी समोर आणि मी गोष्ट सांगतो रूमीची. त्याच्यात मध्ये मध्ये रूमीच्या गझल्स असतात, ज्या मी ट्रान्सलेट केला. त्याचं उर्दू भाषांतर असतं, थोडी गाणी असतात, असं सगळं असतं. मग मी फिलॉसॉफीचा पण स्टुडंट असल्यामुळे रूमीचा जेवढा माझा अभ्यास होता त्याच्यामध्ये मी भारतीय तत्वज्ञानाचा पण मी बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे, धर्मांचा अभ्यास झालेला आहे. त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की रूमी आणि कबीर हे बरेच सिमिलर बोलत आहेत. आता धार्मिक दृष्ट्या नाही, कारण एक मुसलमान आहे आणि दुसरा हिंदू नाही म्हणू शकत, कारण ते स्वतःच म्हणतात की मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही. कबीर स्वतः म्हणतात असं, इनफॅक्ट रूमी पण म्हणतो असं. पण हेच त्यांच्यात खूप सिमिलर वाटलं मला की ते दोघंही खूप सिमिलर बोलतात, ऍटलिस्ट पोएटिकली. खरे ते आयुष्यात कसे होते आपल्याला माहित नाही, कदाचित खूप वाईट असतील, खूप चांगले असतील, पण त्यांचे जे आपल्यापर्यंत पोहोचलेलं साहित्य आहे त्याच्यामध्ये ते खूप काहीतरी सिमिलर बोलतात, एकमेकांसारखं बोलतात. मग मी विचार केला आपण असा एक शो बनवूया, रूमी मीट्स कबीर. मी आणि माझी मैत्रीण आहे सावनी शिखरे नावाची, ती कुमार गंधर्वांची जी सगळी निर्गुणी भजनं आहेत ती गाते आणि मी त्याच्यामध्ये रूमीची गोष्ट आणि अशा गोष्टी आम्ही सांगतो की ज्याच्यामध्ये रूमी आणि कबीर ऑलमोस्ट एकत्र बोलतात का काय, एकच गोष्ट बोलतात का काय असं वाटतं. आता आणखीन एक आम्ही डिझाईन करतोय मराठीमध्ये, तुका म्हणे रूमीला. त्याच्यामध्ये रूमी आणि तुकाराम खूप सिमिलरली बोलतात. असं ते आता या सगळ्या परिस्थितीत सो कॉल्ड जरा डेंजरस आहे, पण बघूया, देखील. राईट. आणि तू एक शॉर्ट फिल्म पण केली आहे, त्याच्याबद्दल पण सांगा मला. आत्ता जी रिलीज झालेली. सो माझी मैत्रीण एक अनघा कुसुम नावाची, तर तिची ही कॉन्सेप्ट आहे ग्रोईंग म्युझियम नावाची. सो आम्ही लहान मुलांसाठी तयार करायची जी म्युझियम आहेत, लहान मुलांना सेंटर ठेवून आर्टिस्टनी वेगवेगळ्या कॉन्ट्रीब्युट करून म्युझियम बनवायचं. त्याच्यामध्ये लहान मुलांचा असिस्टन्स घ्यायचा, लहान मुलांची नजर घ्यायची, लहान मुलांच्या कॉन्सेप्ट किंवा लहान मुलांचा पर्स्पेक्टिव्ह कसा या सगळ्याकडे बघण्याचा तो घ्यायचा, पण काम त्याच्यावर मोठ्याने करायचं. असं करून म्युझियम बांधायची ही प्रोसेस आहे, सगळी म्युझियम क्रिएट करायची प्रोसेस आहे. त्याचं पहिलं जे म्युझियम होतं ते आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये केलं होतं. मग दुसरं तिने सोनाळेला केलं होतं, सोनाळे पालघर जिल्ह्यात आहे. आणि तिसरं जे आता आहे ते यवत केडगावला दीपगृह नावाची संस्था आहे, तिथं ते म्युझियम आहे. त्या म्युझियम, मी तिन्ही म्युझियमची जी सगळी प्रोसेस आहे ती सगळी रेकॉर्ड केली. ही सगळी आधी रेकॉर्ड केली आणि मग त्याच्यातनं गोष्टी दिसल्या तशी त्याची फिल्म बनवलेली आहे. तर ही आता जी तिसरी फिल्म आहे त्याचं नाव तिनका असं आहे, कारण हे जे म्युझियम आहे ते गवताभोवती आणि तिकडच्या सगळ्या प्रदेशाभोवती फिरतं, म्हणून तिनका असं त्याला नाव दिलेलं आहे. मराठीच फिल्म. आणि मग त्याच्यामध्ये ही सगळी प्रोसेस आम्ही शूट केलेली आहे आणि त्याला एक कथानक दिलेलं आहे, काय ते फिल्म मध्ये आहे. या फिल्मचे जेव्हा मी पोस्टर बघितला त्याच्यावर तुझं नाव अश्विन अफराद म्हणून आहे, असं काय बरं? मी जेव्हा उर्दू नाव आहे, फारसीचा अभ्यास जेव्हा करत होतो तेव्हा सुफी टर्मिनॉलॉजीमध्ये मी एक अफराद असा शब्द वाचला होता. अफराद फारसीमध्ये म्हणजे इराणमध्ये, पर्शियामध्ये जुन्या अफराद अशा लोकांना म्हणतात जे वाट बघत असतात कुठल्या तरी मित्राची, त्यांना गोष्ट सांगायची आहे कुठली तरी, पण ते वाट बघत असतात कोणत्या तरी मित्राची की त्याच्या थ्रू ते गोष्ट सांगतात. त्यांच्याकडे असं कुठलं तरी ज्ञान असतं. रूमीचा एक मित्र होता शम्स नावाचा, ते शम्स अफराद कॅटेगरीतले असतात. त्यांना काहीतरी सांगायचं असतं, पण त्यांचं म्हणणं असतं आम्हाला माध्यम नाही मिळालंय सांगायचं. ते मिळालं की म्हणजे थोडक्यात रूमीची गोष्ट ही शम्सची गोष्ट आहे, पण ती रूमी थ्रू आलेली आहे. तर तो शम्स सारखी लोक अफराद कॅटेगरीतले असतात. हे मी तुला त्याचा एक संदर्भ सांगून त्या शब्दाचा अर्थ सांगतोय.
अफराद या शब्दाचा अर्थ व्यक्ती असा आहे. तर मी जेव्हा लिहायला घेतलं, शायरी शेरो शायरी केली किंवा मी जे ट्रान्सलेट केलं त्याच्यामध्ये मी एक नाव काहीतरी बदलायचं म्हणून मी ते अफराद असं जनरल कुठेतरी लावलं आणि मग ते चालूच राहिलं ते पॉप्युलर झालं. अनेक लोकांना वाटतं मी धर्मविरोध बदलला पण ते नाव स्टेज नेम आहे आणि ते पेन नेम आहे, लिहिताना मी बरेचदा वापरतो. अश्विन, तू इंडोलॉजिस्ट पण आहेस, तू इंडोलॉजीचा अभ्यास केलायस आणि तू पुण्यामध्ये, मी जेव्हा अटेंड केली तर तू गॉथिक वॉक केलीस आणि तू बाहेर पण बऱ्याचशा वॉक करतोस. तर इथे याचा इंटरेस्ट कुठे जनरेट झाला आणि अजून काय काय करतोस ह्या स्पिअर मध्ये तू? मी 2016 मी इंडॉलॉजिस्ट नाहीये, इंडॉलॉजिस्ट खूप मोठी गोष्ट आहे. मी इंडॉलॉजीचा लाईफ लॉंग स्टुडंट आहे असं आपण म्हणूया, कारण ते तसंच आहे ना, 4 वाक्य लिहिली तू रायटर नाही होत, गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे इंडॉलॉजिस्ट हे खूप मोठा शब्द आहे. पण मी 2016 ते 18 इंडॉलॉजीमध्ये मास्टर्स केलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठात. आणि ते बेसिकली इंडॉलॉजी म्हणजे काय, तर भारतीय उपखंडामध्ये, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये मानवाच्या उत्पत्तीपासून 12व्या शतकापर्यंत, 12th सेंचुरीपर्यंत जे काही घडलंय, मग त्याच्यात लिटरेचर येतं, साहित्य येतं, तत्वज्ञान येतं, काय तुझं आर्किटेक्चर येतं, मूर्तीशास्त्र येतं, धर्म येतं, सगळं येतं. हे सगळं जे राजकीय इतिहास येतो, हे सगळं जे घडलंय त्याचा अभ्यास करणे म्हणजे इंडॉलॉजी. आता केवढा विषय आहे बघ. तर तो विषय म्हणजे काय, याचा इंट्रोडक्टरी कोर्स म्हणजे मास्टर्स कोर्स असतो कुठल्याही ज्ञानशाखेचा. आता फिलॉसॉफीमध्ये पण मास्टर्स केलं मी. मास्टर्स झाल्यावर कळलं की अच्छा एवढं आहे, फिलॉसॉफी म्हणजे काय हे मास्टर्स केल्यावर कळतं. म्हणून मी म्हणलं इंडॉलॉजिस्ट वगैरे नाही. मग मी 2000 आपण सगळेच महाराष्ट्रात राहणारे किंवा न राहणारे, शिवाजी महाराजांवर प्रेम असणारे किंवा नसणारे, कोण आहेत असे माहिती नाही मला लोक, पण ते किल्ले हा आपल्या अत्यंत आवडीचा विषय असतो आणि आपण लहानपणापासून कुठल्या ना कुठल्या तरी किल्ल्यावर नक्की गेलेलो असतो. तर मी लहानपणापासून किल्ल्यांवर ज्या गेलेलो आहे तिथे मी एका पॉईंट नंतर लोकांना न्यायला सुरुवात केली. मी गोष्टी सांगायचो किल्ल्यांच्या, मला जेवढं माहिती आहे तेवढं. तिथे पण परत ते परफॉर्म करायचं, मला जे येतं ते, मी जे आहे ते म्हणून दाखवतो, मला जे माहिती आहे ते घ्या. आणि मग मी 2016-17 साली लोकल मित्रमैत्रिणींना घेऊन जायचो, ट्रेक अरेंज कर, हे कर ते कर, असं करायचो. आणि मग मी 2017-18 साली माझ्या नावाची कंपनी सुरू केली आणि त्याच्या अंडर मी हेरिटेज वॉक्स आणि हेरिटेज ट्रिप्स घेऊन जातो. मग आता मी हम्पीला घेऊन गेलो होतो, मध्य प्रदेशला भीमबेटका ते रॉक आर्ट आहे, खजुराहोची मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये तिथे नेऊन मंदिरं दाखवणे, मूर्तींचा अर्थ सांगणे, त्यांची माहिती देणे, त्याच्या पलीकडे जे दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. तर तू वॉकला होतास, गॉथिक वॉकला होतास, तर पुण्यामध्ये गॉथिक बिल्डिंग्स आहेत. तर पुणे म्हटलं की शनिवारवाडा, पेशवे, आणि डेफिनेटली ते झालंच पाहिजे. पण ते सगळं झाल्यानंतर काहीतरी आहे पुण्यामध्ये, तर काय आहे असे काही अजून मी नरेटिव्ह शोधतोय की शनिवारवाडा पण मला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने दाखवायचा आहे. असे मी काही वेगवेगळे ऑफबीट गोष्टी शोधत असतो आणि त्याच्या थ्रू मी हे सगळं करतोय. आणि आता जे मी रिसेंट जे माझं प्रोडक्शन आहे ते याच हिस्ट्रीशीच रिलेटेड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकवी होते कवी भूषण नावाचे, त्यांनी ते इंद्रजिमी जंबपर लिहिलं. त्यांच्या आयुष्यावर आधारित 1.5 तासाचं सेम दास्तानगोईसारखं भूषण गाथा नावाचा हे सुरू झालं. त्याचे 3-4 प्रयोग झालेत. आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पण पुढचे प्रयोग असतील. ते त्या वाटेने एकदा इतिहास हा कॉन्टेंट मिळाला की त्याचा, जसं पर्शियन मध्ये भाषा हा कॉन्टेक्स्ट मिळाला मला, मग मी रुमी वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करतोय. उमर खय्याम नावाचा एक फारसी पोएट होता, त्याचं मी काही एक्सप्लोर करतोय. तसं हिस्ट्री एकदा मला कॉन्टेंट म्हणून मिळालं आजच्या भाषेत सांगायचं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय. उर्दूच्या एवढं जवळ कसं गेलं बरं, म्हणजे इतकी आवडायला लागली उर्दू? पर्शियन आणि उर्दू मुळात खूप जवळचे आहेत. पर्शियन आणि संस्कृतचं मिक्सचर म्हणजे उर्दू, आणि उर्दू आणि हिंदी ऑलमोस्ट सिमिलरच भाषा आहेत. इनफॅक्ट ते जे लिंग्विस्ट आहेत, भाषाशास्त्रज्ञ, ते तुम्हाला सांगतील की एकच भाषा आहे. ती पर्शियन शब्द जास्त यायला लागले त्याच्यात, पर्शियन, अरबी आणि तुर्की शब्द जास्त यायला लागले की तिची उर्दू होते, आणि संस्कृतात आलेले शब्द जास्त यायला लागले की त्याची हिंदी होते. आता मराठीत पण खूप जास्त फारसी शब्द आहेत, तर त्याच्यामुळे फारसी शब्द आपल्याला ऑलरेडी माहिती असतात, पण आपल्याला माहिती नसतं की ते फारसी येतात. तर फारसीचा मुळात कनेक्शन, फारसीचा अभ्यास झाल्यामुळे उर्दूकडे आपोआपच वळलो गेलो. आधी उर्दू वाचलं होतं, शेरो शायरी वाचली होती, पण त्याच्यामुळे ती फक्त शेरो शायरी पुरती लिमिटेड असते ना भाषा. उर्दू भाषा म्हणून कशी आहे, आणि आजकाल उर्दू म्हणजे आजकाल ट्रेंडिंग आहे बाबा उर्दू. झोपण्यापासून उठण्यापर्यंत एकदम सगळीकडे माहिती नाही कोणाला आपण काय बोलतोय, पण असं ते
काहीतरी असं करून बोललं की लोकांना वाटतं उर्दू. केस फ्रॉम द एपिसोड. ते काय वाटतं नेमकं त्या आपल्या सचिन पिळगावकर सरांच्या त्या विधानावरती? काय नाही, काय बरोबर असेल काय, याच्यावर काहीच मला काय वाटतं माहिती काय, पर्सनल आहे ते. आपल्याला सवय लागली सगळ्याची, सगळं आपण ना ब्रॉडकास्ट का करतोय, म्हणजे त्यांनी घेतलं, त्यांनी ते झालं, त्यांना आवडलं, त्यांनी हो म्हणायचं. ते प्रेमापोटी बोलले होते त्याला. कसंही पोटी बोलू दे, ते तू काय वाढवायची गरज. मला गुलाबजाम आवडतात म्हणण्यासारखं, मला झोपताना गुलाबजाम दिसतात, उठल्यावर गुलाबजाम दिसतात, उठल्यावर श्रीखंड, काय बाकरवडी, चहा, काय म्हणायचं ते म्हण. त्यांनी उर्दू म्हटलं, काय प्रॉब्लेम आहे. बरं प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याशी जाऊन बोला, आपण काय डिस्कस करतोय. मला खूपच इरिलेव्हंट वाटतं. कुठलीच कॉन्ट्रोवर्सी माहितीये का, हे खूप पर्सनल प्रश्न आहेत. हे पॉडकास्टवर विचारून ब्रॉडकास्ट करताय तुम्ही सगळ्यांसमोर आणि लोकांची मतं घेताय आणि यांनी फक्त ट्रॅक्शन वाढतं, याने तुमचे फायदे होतात. आणि एका पॉईंट नंतर मग सेलिब्रिटी पण असे जाणार, ते पण लोक असेच म्हणणार की आम्हाला काही घेणं नाहीये, तुम्हाला मिळालं ना रीच, झालं संपला विषय. सो डिस्कनेक्ट होत जाणार. मग लोक खूप मधली केवढी दरी वाढते, मग फक्त ऑडियन्स आणि प्रेझेंटर्स आहेत, त्यांच्यामध्ये केवढा डिफरन्स येत जाणार हळूहळू. आपण मराठी फिल्म्सकडे परत एकदा येऊ. तुला काय वाटतं आताची स्थिती काय मराठी फिल्मची? म्हणजे रिसेंटली आपण बघितलं की गेल्या आठवड्यात सलग म्हणजे एका आठवड्यातच 3 फिल्म्स त्यांचे रिलीज झाले आणि त्यातला कुठला एक चालला, दशावतार बहुतेक चालला, बाकीचे तर नाही चालले. तर असे म्हणजे तुला काय वाटतं, व्हॉट इज द कंडिशन मराठी? एक चालत होता त्याला बंद केलं मग आता एवढं. हो, ते काय मनाचे श्लोक. मनाचे श्लोक. काय तुला वाटतं स्थिती काय मराठी फिल्मची? मुळात त्याचा मी म्हटलं तसं रे, हे बोलायला आधी समोरच्या माणसाला अक्कल आहे का तेवढी, तुम्हाला आता विचारतच नाही. मी तुला तुला वाटतं का मला अक्कल आहे एवढी? म्हणजे तू मला ऍज अ अक्कलवाला माणूस म्हणून नाही, तू मला माझं मत विचारतोय. बरोबर. प्रॉब्लेम तोच होतो की मी मत दिल्यावरती मी असं म्हणून मत देतो की मला केवढं माहिती आहे मराठी, मग ऑफकोर्स लोक म्हणणार की याला काय अक्कल आहे. ऑब्व्हियसली मी ह्यानी तुला सांगतो, मला काहीही माहिती नाही मराठी सिनेमाची स्थिती. मला जे दिसते खूप चांगले पिक्चर येतात मराठीमध्ये, हे चांगले पिक्चर येतात हे मला प्रेक्षक म्हणून दिसतंय. आता प्रोड्युसर म्हणून, डिस्ट्रीब्युटर म्हणून, तुम्हाला डिरेक्टर म्हणून, लेखक म्हणून, त्यात काम करणारे कलाकार म्हणून तुम्हाला कमी पैसे मिळत असतील काय, ते खूप वेगळ्या लेवलवरचे प्रश्न आहेत. ते तू आणि मी पॉडकास्टवर बसून सॉल्व्ह नाही करू शकणार ना, इथे लोक कमेंट करून सॉल्व्ह करू शकणार आहेत. हे खूप वेगळ्या लेवलवरचे प्रश्न आहेत. भारतात इन जनरल जे एक विल, काहीही करण्यासाठी लागणारी इच्छा ही लोकांमध्ये कमी आहे, प्रचंड. काहीच करत नाही. बोलतोय आपण, सगळे बडबड करतोय फक्त, आपण कोणी काही करत नाही. तर राजकारणात बसणं, राजकारणी बोलतायत पण करत काहीच नाहीये. हे म्हणतायत की नाही आपण हे सगळं एकत्र लढा, पण काही करताना कोणीच काही दिसत नाही. आणि तू आणि मी पण, आपण पण रस्त्यात खड्डे आहेत, काहीतरी आहे, लाईट गेले आहेत, हे असं झालं पाहिजे तसं, हे काय, तुम्ही काय करताय, तुम्ही पर्सनली काय करताय, त्याच्यामुळे हे जोपर्यंत लोक काही करत नाहीत तोपर्यंत हे होणार नाही. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लोक काही करणार नाहीत. तो लूप आहे. आणि तू आणि मी ऑनेस्टली सांगतो, इथे बसून काही होणार नाही. आपण, मी कितीही मतं आहेत, माझी मतं 4 मतं आहेत, तू काय करतो इथे बसून? मी सांगेन मी डोनाल्ड ट्रम्प बद्दल काय मत, आता नाही ऐकत आहे तुला, त्यांचं वेगळं वेगळं चाललंय सगळं, तू काय, तू इट इज मिनिंगलेस. ऑनेस्टली मला असं वाटतं की, आणि हे पॉडकास्टमुळे त्याचं मी जे मगाशी म्हटलं त्याची फ्लिप साईड आहे की आपल्या सगळ्यांकडे डिव्हाइसेस आलेली आहेत, त्याच्यावर आपण काय क्रिएट करतोय फार महत्वाचं आहे. इथे बसून आपण जर का जगाच्या गोष्टी करायला लागलो, तुला शनीच्या कड्यांबद्दल काय वाटतं? नाही, नो वन केअर्स डूड, काय संबंधच नाही तुझा. सुरुवातीला तू बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा पण उल्लेख केला, कसं होती एकदम भेट वगैरे? तो माझे बाबा जे आहेत ना, ते बाळासाहेब ठाकरेंचे फॅन होते. मी लहानपणापासून आरशावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बघितला, मला असं झालं होतं या माणसाला भेटायचं. मी जेव्हा भेटायला गेलो होतो ना, तेव्हा ते मातोश्रीवर गेलो होतो आम्ही सगळे, आणि ते आले ते खालती, त्यांची 2004, तेव्हा काहीतरी फंडिंग मिळत नव्हतं का, राज्य शासनाला शिफारस करायची होती, असं काहीतरी होतं. ते आम्ही सगळ्यांच्या भेटी घेतो काहीतरी समथिंग, तेव्हा पण प्रॉब्लेम होता. म्हणजे तो तर काळच, अनुदानचा तो काळ होता, त्याच्यानंतर थिएटर्सचाही चालूच आहे. तर ते भेटायला गेलो होतो आम्ही त्यांना. तर ते नेहमीसारखे आत आले, ते खाली त्यांची रूम आहे ना, ती बसायला मोठी खुर्ची त्यांची. ते आल्यावर पहिल्यांदा त्यांनी बघितलं मला, आणि त्यांनी ते तूच कार्य तो काम केलेला वगैरे, ते सगळं त्यांचा आवाज अजूनही मला ते आठवतंय. आणि सगळं झाल्यावर त्यांनी पहिल्या गोष्टी विचारली की त्या मातोश्री कुठे आहे. त्यांनी आई म्हणजे तुम्ही आधी बसा, आणि आई बसल्याशिवाय खुर्चीवर कोणी बसलं नाही. माझी आई बसली, त्याच्यानंतर ते बसले, मग सगळे बाकीचे बसले. आणि ओजी ऑरा, बाकी तू
आयडियोलॉजी काय तुला पटेल, मेथोडॉलॉजी, नंतर ऑरा काय असतो ना माणसाचा, मी आज मिस करतो खूप रे. कोणाकडे ऑरा नाही होत असा, की ती व्यक्ती रूम मध्ये आल्यावरती तुला असं काहीतरी वाटतंय की अश्योर्ड वाटतंय की हा माणूस संवाद साधायच्या लायकीचा आहे मला मी बोलतोय ना हा ऐकून घेईल. ते वेगळंच आहे सगळं, म्हणजे खूपच भारी आहे, अमेझिंग, खूपच भारी एक्सपिरियन्स. आय होप की मला तेव्हा भारतीय राजकारणाबद्दल जास्त माहिती असतं तर मला कदाचित अजून हे झालं असतं, बट इन अ वे मला चांगलं पण वाटतं, बरं झालं काही माहिती नव्हतं. खूप कोर आणि रॉ एक्सपिरियन्स. त्यांना मी मांडीतच बसलो होतो त्यांच्या ऑलमोस्ट. त्यांनी अगदी खांद्यावर हातच टाकून हे केलं, तेव्हा मला माहिती असतं तर मी कदाचित ऑकवर्ड झालो असतो, काहीतरी झालं असतं, पण ग्रेट एक्सपिरियन्स. एक लास्ट क्वेश्चन तुला, तुझा ड्रीम रोल काय आहे? असा तुला रोल करायचा आहे जो ऑस्कर मिळेल किंवा काहीतरी? परत अरे तुला माहितीये का कोण बरं मध्ये काहीतरी ऑस्कर 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 नाही, ड्रीम रोल सांग. नाही काहीतरी कोणीतरी मला विचारलं की ऑस्करचं तिकीट काढलंयस का तू का काय. आपण मराठी लोक पण ऑस्करच्या का मागे लागलोय मला काही कळत नाही रे. ती अकॅडमी आहे त्यांची, एक अकॅडमी अवॉर्ड म्हणतात, ती त्यांची एक कुठली तरी अकॅडमी आहे. पुण्यात 1760 अकॅडमी आहेत थिएटरच्या, तशी त्यांची एक अकॅडमी आहे. त्यांनी चढवून ठेवलंय सगळं, म्हणून आपण पण ऑस्कर. मी ऑस्करला गेलेलं नाही आहे, माझी मराठी पहिली फर्स्ट फिल्म मी बोलतोय, माझं बाकी सगळं जाऊ दे, माझं तेवढ्यासाठी विनवणी आहे. ज्यांना कोणाला ऑस्कर भारी वाटत असेल वाटू दे, मिळालं पण पाहिजे, तो प्रॉब्लेम नाहीये. जसं सगळे अवॉर्ड मिळाले पाहिजे, ऑस्कर पण मिळालं पाहिजे. वी शुड डेफिनेटली लुक टुवर्ड्स की अरे मिळालं. पण ऑब्सेस्ड जे आहेत ना लोक, ऑस्करच पाहिजे. म्हणजे असे आहेत की जे स्पेसिफिक ऑस्कर साठी फिल्म बनवतात. होमबाउंड पण तसंच आहे असेल, आय डोंट नो. आणि नाही चांगला पण असेल, तो प्रॉब्लेम नाही. आणि परत माहितीये का ह्याच्यात परत मला असं वाटतं डिरेक्टर कोण आहे, ऍक्टर कोण आहे, सगळ्यात महत्वाचं काय तुझं माहित नाही कोणाला काही, आणि तू ऑस्कर साठीच. मला हे तफावत वाटते खूप. पण माझा काही ड्रीम रोल वगैरे काही नाहीये. मला असं वाटतं मला जर का गोष्ट सांगायला मिळत असेल, मला पाहिजे ती आणि मला पाहिजे तशी, तर सगळे रोल माझ्यासाठी ड्रीम रोल आहेत. मी रुमीचा जो रोल करतो तो माझ्यासाठी ड्रीम रोल आहे. आता मी उमर खय्यामवर एक छोटंसं लिहितोय. उमर खय्याम हा खूप भारी माणूस होता. तो पर्शियन सायंटिस्ट होता, 1000 वर्षापूर्वी झालेला सायंटिस्ट. एका मुस्लिम कम्युनिटीत तो लोकांना बोंबलून सांगतोय की अहो थांबा, असं काही नाहीये, इथं सायन्स आहे सगळं, हे सायंटिफिकली फिरतंय, कोणी फिरवत नाहीये. तिथं लोक त्याचं ऐकायला ते 1000 वर्षापूर्वी पर्शियामध्ये मुसलमानांबरोबर त्याचं हे कॉन्फ्लिक्ट चाललेलं आहे. तो ते आज तो सांगतोय, आज 1000 वर्ष लेटर मला ते दाखवायचं की तो लोकांना बोलून सांगतोय की अहो धर्म 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 थांबवा, जरा कमी करा. तर त्याला जो सपोर्ट, त्याला जे ऑपोजिशन झालं, त्याला प्रचंड लोकांनी हे केलं की हा वेडा झालाय, याला काय अक्कल नाही, हे नाही ते नाही. तर मला असं वाटतं की तो रोल करणं, त्याची गोष्ट सांगणं माझ्यासाठी ड्रीम रोल आहे. त्यामुळे ड्रीम रोल वगैरे मला नाहीये. हे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे किंवा हे खूप बोरिंग पण वाटू शकेल, पण मला असं तर गोष्ट सांगायची आहे आणि मी जर का कन्व्हिन्स्ड आहे ती गोष्ट सांगायला, तर माझ्यासाठी तोच ड्रीम रोल आहे. मी जे आता करतोय ते सगळं ड्रीम रोलच आहे माझ्यासाठी. ठीक आहे अश्विन, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, तू तुझा टाइम दिलास. धन्यवाद. खूप मजा आली. आपण वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये भेटलो खूप, पण इथे बोलायला खूप मजा आली. विश यू ऑल द बेस्ट थँक्यू. तुझ्या फ्युचर प्रोजेक्ट साठी. तुमच्या पण पॉडकास्टला खूप खूप शुभेच्छा. आय होप की हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि हे ग्रो होईल चॅनल. थँक्यू थँक्स अ लॉट.